मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। फॉक्सकॉन वेदांता हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले राज्य सरकारवरती आणि राज्य सरकारकडूनही आता त्याला फॉक्सकॉनच्या संदर्भातल्या आरोपांना उत्तर देण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे खोटारडे असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। मवियाच्या अकार्यक्षमतेमुळेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं बावनकुळेंनी पुन्हा एकदा सांगितलं। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। आदित्य ठाकरेंवर खोटारडेपणाचे आरोप। पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही। पण आता ते खोटारडेपणाचा कळस आहे। मवियाच्या अकार्यक्षमतेमुळे फॉक्सकॉन गुजरात आहे। वेदांता हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला। भाजपचा ठाकरेंवर पलटवार। 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती? ती ह्याच राज्यात वेदांता फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रातून गेला असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तर हा प्रकल्प येणारच नव्हता, मग हे पत्र एमओयू सायनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं? या संदर्भातील कागदपत्रही आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दाखवली। आदित्य ठाकरेंनी केलेले हे आरोप शिंदे फडणवीस सरकारनं फेटाळले। फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेल्याचा आरोप भाजपनं केलाय। फॉक्सकॉन कंपनी मविया सरकारमधील कुणाशी बोलली? प्रकल्पांसंदर्भात कोणता GR निघाला? फॉक्सकॉन प्रकल्पाला जमीन कुठे दिली? असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। आदित्य ठाकरे खोटारडेपणा करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। नाही, खोटारडे आहे। वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही। वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही। वेदांता हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला। उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावं हा प्रश्न होता आणि कुठलाही शासकीय GR नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही। त्यामुळे आता ते खोटारडेपणाचा कळस आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। कोणत्याही उद्योगानं MOU केला म्हणजे प्रकल्प उभारणी होतेच असं नाही, असा टोला उद्योग मंत्री उदय सामंतांनी लगावलाय। सिनारमसच्या संदर्भामध्ये जो एमओयू झाला होता तो डावसला झालेला होता आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही। पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही किंवा इंडस्ट्री आली असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमधनं रोजगार मिळाला असं होत नाही। तर या संदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लँड अलॉटमेंट लेटर आणि ऑफर लेटर हे सिनारमसला दिलेलं आहे। आरोप केले आणि मोकळा झालो हा नवा राजकीय पॅटर्न महाराष्ट्रात रुजू पाहतोय। आदित्य ठाकरेंनीही आरोप केले आणि ते मोकळे झाले, पण त्यांनी फॉक्सकॉन संदर्भात केलेले आरोप आदित्य ठाकरेंवरच उलटल्याचं चित्र निर्माण झालंय। नागपूरहून उदय तिमांडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत। फॉक्सकॉन वेदांता हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला आणि त्यानंतर हे सगळ्या आरोपांची राळ उठली। पण या सगळ्या आरोपांची राळ आता केवळ माध्यमांच्या बूमसमोर नाहीये, तर ती आता विधिमंडळात सुद्धा दिसणार आहे। त्याची झलक सुद्धा आज पाहायला मिळाली, कारण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खुलं आव्हान दिलं आदित्य ठाकरेंना। जर तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती असेल तर तुम्ही सगळ्या संसदीय आयुधांचा वापर करा आणि सभागृहामध्ये याच्या संदर्भातली चर्चा घडवून आणा। सरकारला तिथं धारेवर धरा, प्रश्न विचारा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असं थेट आव्हान त्यांनी दिलंय। त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये, ऐन हिवाळ्यामध्ये, थंडीमध्ये या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापणार आहे, अधिवेशन तापणार आहे, हे नक्की। वेदांता फॉक्सकॉनचा मुद्दा विधिमंडळात गाजणार। फॉक्सकॉनवरून भाजपचं आदित्य ठाकरेंना आव्हान।
नागपूरचं हिवाळी अधिवेशन फॉक्सकॉनमुळे तापणार. नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात ठिणग्या उडणार असल्याचं स्पष्ट झालंय. आदित्य ठाकरेंनी वेदांत प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. MIDCच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आणि माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या पत्राचा आधार घेत आदित्य ठाकरेंनी तोफ डागली होती. मात्र आदित्य ठाकरेंनी सभागृहात आरोप करून दाखवावेत असं आव्हान सुधीर मुनगंटीवारांनी दिलंय. आरोप करणाऱ्यांना माझं एवढंच आवाहन आहे की हे आरोप नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभेत त्यांनी करावे. विधानसभेच्या आयुधांचा उपयोग करून त्यांनी प्रश्न उपस्थित करावे, अर्धा तास चर्चा उपस्थित करावी आणि सरकार त्या पवित्र सभागृहामध्ये त्या संदर्भातलं उत्तर देईल. आणि मला वाटतं की दूध का दूध, पाणी का पाणी. विधिमंडळात आरोप केल्यानंतर कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे स्पष्ट होईल असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी लगावला. त्यांनी प्रश्न विचारावा, त्या प्रश्नाची सरकार कागदपत्रासहित माहिती देईल. मग कोणाचं तोंड बंद होतं हे आपण बघू ना. बिना फेविकॉलनी कोणाचं तोंड बंद होईल हे आपण डिसेंबर अधिवेशनात बघू. आरोप बाहेर केल्याने सरकार आपली बाजू मांडेल, पण विधिमंडळामध्ये तिथं माननीय अध्यक्षांच्या समोर जर चुकीची माहिती सरकारने दिली तर तो हक्कभंग होतो, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज होतं. सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. कशाचा MOU साईन करणार होते असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. एक बघा, आपण कालचं पण जे पत्र आहे ते स्वतः MIDCने लिहिलेलं आहे. जर कोणी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचा साईन करणार होते ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. MOU साईन कधी आपण करतो जेव्हा सगळं काही ठरतं, आणि आता उद्या आपण हे पक्क करणार, त्याच्यावर MOU होत असतो. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे, आणि दुसरीकडे विधिमंडळात वेदांत फॉक्सकॉनचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. भले कोणताही मुद्दा पेटू द्या, मात्र शेतकऱ्याला न्याय द्या हीच सगळ्यांची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या नंतर सातत्यानं खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून टीका केली जाते. आज पुन्हा एकदा त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. राज्यपालांकडून घोडचूक झाली असून त्यांना वृद्धाश्रमात सुद्धा कोणी घेणार नाही असा जोरदार हल्ला उदयनराजे भोसलेंनी चढवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसंच मी हतबल झालेलो नसल्याचंही उदयनराजेंनी स्पष्ट केलंय. राज्यपालांसारखं उद्या कोणीही बोललं तर खपवून घेणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे अतिशय आक्रमक झालेली आहेत. एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे. एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो. म्हणजे ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण, तसं. म्हणजे मुळात त्यांनी केलं हे कसं केलं मला कळत नाही. त्यांचं वय पाहता कमाल आहे. मला तर वाटतं त्यांना विस्फोरण होतंय. सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं, मी मागास सांगितलं, त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा, चांगलं एक. नाहीतर जे असतं दुसरं काय असतं, एक तर वृद्धाश्रमामध्ये घेतील का नाही मला माहित नाही. कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीची सगळी हक्कलपट्टी होईल तिथे. ज्या ज्या लोकांनी ह्या चळवळी चालू केल्या, वेगवेगळ्या जाती धर्मातले जरी असले, ते त्यांनी चळवळी चालू केल्या. त्यांचा पण अपमान, आणि त्यामुळे देशद्रोह, राष्ट्रद्रोहाचा जो कायदा आहे त्याच्या अखत्यारीत हे संपूर्ण महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे कोण असतं त्यांच्या लोकांच्या विरोधात विधान करेल की लिखाण करेल, त्यांना त्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. परवाशी अक्षरशः मला म्हणजे घरावरून एवढ्यासाठी आलं. मी काय हातबोल झालेलं नाही, बांगड्या घातल्या नाहीत आम्ही. वेळ प्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू, पण लोकांनी विचार केला पाहिजे ना. साधं लाज वाटली पाहिजे. जेव्हा एवढं सगळं होत असताना प्रत्येक लोकांनी जे काही स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही सर्व लोकशाहीतले जे 4 स्तंभ आहेत त्यापैकी
तुम्ही पण एक महत्वाचा स्तंभ आहात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे सगळे पडसाद उमटतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते बोलले म्हणून. आणि या सगळ्या दरम्यान शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री असलेले लोढा यांनी आज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातल्या सुटकेशी केली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आणि स्वाभाविकपणे त्याच्यावर सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला, पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असं वक्तव्य मंगलप्रभात लोढांनी केलं. दरम्यान मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. भाजप सातत्यानं शिवरायांचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वाचाळवीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो, तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात. हे बोलायला एक जातात, परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो. साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाची आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? ह्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे. हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं. राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हे सगळी जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईची रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या. आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आमची मान अभिमानानं ताठ होते, त्या छत्रपतींची कशी कोण तुलना करू शकतं? म्हणजे छत्रपतींच्या पायीची धूळ कपाळी लावून आदर्श मानून चालणं हे शिवभक्तांचं म्हणणं आहे. तिथे जर अशा तुलना केल्या जात असतील तर या तुलना सहन केल्या जाणार नाहीत. आणि या पद्धतीनं वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष तर विचार करणं पण सोडा, अप्रत्यक्ष जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर गाठ शेवटी शिवभक्तांची. खरं म्हणजे जो तो उठला, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काय, अपमान काय, हे करायला लागला. आणि त्यात भारतीय जनता पार्टी खूप प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढे येते. मला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं वाटतं का तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा डाव तर नाही तुमचा? मंगलप्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलं. त्याच्यानंतर त्याच्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, आपण बघितल्या. पण यानंतर मंगलप्रभात लोढांनी स्पष्टीकरण देताना घुमजाव केला. आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आग्र्याहून निसटले होते त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंची देखील सुटका झाली, असं वक्तव्य लोढा यांनी केलं होतं. त्यानंतर वाद निर्माण झाला. त्यावर लोढा यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. मी फक्त उदाहरण दिलं होतं, महाराजांशी कुणाचीही तुलना केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं, पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहाँ से तरीके से बाहर आए. और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए. और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आरोप लगाना लोकतंत्र में विरोधी पक्ष का अधिकार है, सबका अधिकार है, और हमको उसका जवाब भी देना चाहिए. इसीलिए मैं आपके सामने आया हूँ. मैंने तुलना नहीं की, मैंने उदाहरण दिया. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का उदाहरण बच्चों को दिया जाता है, जन्म से सिखाया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज कैसे थे. तो क्या उनसे कंपैरिजन किया जाता है क्या? इसके बारे में जिस तरह की राजनीति की जा रही है वो राजनीति नहीं होनी चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज चमकते हुए सूरज थे, उनको उसी स्थान पे उनकी पूजा की जानी चाहिए. अपने राजनीतिक स्वार्थ के लिए उनको कंट्रोवर्सी में लाना बंद होना चाहिए.
आपल्या राजकीय नेत्यांच्या जिभांना झालंय काय हा प्रश्न निर्माण झालाय. पक्ष कुठलाही घ्या, प्रत्येक पक्षातल्या नेत्यांच्या जिभा ज्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, सर्वसामान्य माणसाला अक्षरशः त्याच्याबद्दल अतिशय वाईट भावना निर्माण होते. वाईट वाटतंय त्याचं, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे पक्षावर टीका करताना अतिशय चुकीच्या शब्दामध्ये त्यांनी ही टीका केली. अब्दुल सत्तार आणि भाजपवर टीका करताना त्यांनी म्हणजे विनायक राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे. भाजपनं चुकीच्या वृत्तीची लोक जास्त काळ जवळ केली तर भाजपला लोक धडा शिकवतील असं म्हणताना विनायक राऊत यांनी जे शब्द वापरले ते शब्द खऱ्या अर्थानं अतिशय शिवराळ भाषेत वापरले जातात, जे एका खासदारानं वापरले. माहिती आहे या मिंदे गटाला किंवा असल्या म्हणजे त्या संभाजीनगरच्या एका मंत्र्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य महिला सुप्रियाताई सुळे त्यांना कशी शिवी घातली तुम्ही सर्वांनी पाहिली. हे अशा लोक जर भारतीय जनता पक्षाने जास्त दिवस आपल्याकडे ठेवली ना, या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बेईमान करणाऱ्या लोकांचं विसर्जन केल्याशिवाय आपले कोकणवासीय सुद्धा स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आलेल्या आहेत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पडल्या. मला असं वाटतं की राजकारणाच्या टीकेची पातळी इतकी खालवलेली आहे. काही लोकांनी आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही शिंदे साहेबांचं समर्थन केलं म्हणून आम्ही आमचे आईबाप विकले असं देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळी महाराष्ट्रातली जनता बघते. अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या गोष्टी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं उत्तर निवडणुकांमध्ये मतदार हे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांना देणार आहेत. जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सध्या खोक्यांची जोरदार चर्चा आहे. चर्चा आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा पैशाचा बाजार मांडला गेलाय आणि खोक्यांचं षडयंत्र रचल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. मग एकनाथ खडसे यांच्या आरोपाला बाळासाहेबांचे शिवसेना पक्षातल्या नेत्यांनी उत्तर दिलेलं आहे. यावेळी उमेदवार असतील त्यांच्या कुठल्याही पैशाच्या आमिषाला मतदार बळी पडणार नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. दूध संघाच्या निवडणुकीवरून जळगाव जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलं. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 2 मंत्री आणि 7 आमदार मला पाडण्यासाठी एकवटलेत. त्यावरून माझी ताकद किती आहे हे दिसून येतंय असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. विरोधकांवर हल्ला करताना एकनाथ खडसेंनी खोक्यांचा उल्लेख करून प्रतिस्पर्ध्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. आमचे एकदम सक्षम उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेला आहे आणि साऱ्याचे सारे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा माझा विश्वास आहे. जनता आमच्या पाठीशी आहे, मतदार आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे 100% यश आमचं आहे. आम्ही पेट्यांची भाषा करत नाही, आम्ही खोक्यांची भाषा करत नाही, आम्ही लक्झरीची भाषा करत नाही. जनता आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्ही चांगलं काम केलेलं असल्यामुळे अशा भाषाची आम्हाला गरजही नाही आहे. खोक्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी एकनाथ खडसेंवर पलटवार केलाय. निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावा विरोधकांनी केला. एकनाथ खडसे स्वतःला ताकदवान समजतात, हा त्यांचा गैरसमज असल्याचं सांगत विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. 2 पॅनल जमल्यानंतर दोघी पॅनलमध्ये ताकदीचं लढाई होईलच. त्याला आम्ही कुठेतरी असं करत समजत नाही की त्यांच्यावर ताकद कमी आहे. तुल्यबळ लढत आहे, तुल्यबळ लढत सबस होते. ताकदवर स्वतःला समजत असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे, समजायला काही हरकत नाही. काही दिवस राहिले पाहिजे गैरसमजामध्ये. त्यांनी स्वतःहून आव्हान करायला पाहिजे होतं की सगळ्या पक्षाच्या लोकांनी या एकत्र बसा. इकडे इगो झालाय, तिकडे इगो झालाय. मला तरी असं वाटतं की वडिलकीच्या नात्याने किंवा सगळ्या सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे आणि हा दूध संघ जो चांगल्या स्थितीत चालण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, तो जर पुढेच न्यायचा असेल तर जिल्हा म्हणून सगळ्यांनी त्याचा विचार केला गेला. दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मोठी घडामोड घडली आहे. या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारनं ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत स्थगित केल्यात. परिणामी जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. 20 डिसेंबरला निवडणुकीवर निर्णय होणार आहे. मात्र तोपर्यंत
दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांची उकळी सुरू राहणार आहे हे नक्की. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात दिव्यांग मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी वारंवार केली जात होती. आमदार बच्चू कडू सातत्याने या विषयासाठी आग्रही राहिले. अखेर तो विषय मार्गी लागलेला आहे आणि मुहूर्त सापडलाय. आमदार बच्चू कडूंनी लावून धरलेल्या दिव्यांग मंत्रालयाला आता 3 डिसेंबरचा मुहूर्त मिळालाय. शिंदे फडणवीस सरकारच्या कॅबिनेटनं या मंत्रालयाला परवानगी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केलंय. गुवाहाटीला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला अशी प्रतिक्रिया बच्चू कडूने दिली. तसंच पुण्याचं हे काम ठाकरेंच्या नशिबी नव्हतं असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर तिथल्या हॉटेलची मौजमजानी पाहिली. खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग ओके करून ठेवलाय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्तम बातमी मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये.